अतिशय महत्त्वाची बैठक किंवा कार्यकर्त्यांशी संवाद माननीय अमितभाई या ठिकाणी करतायत। कालही विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबईला, आता नाशिकला, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा माननीय अमितभाई या ठिकाणी करतायत। विधानसभा साहजिक आहे, विधानसभा समोर आहे, ते काही लपवायची गोष्ट नाही। विधानसभा समोर असल्यामुळे सर्व महाराष्ट्राचा दौरा अमितभाई या ठिकाणी करतायत। कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत, मोठ्या संख्येत, म्हणजे अपेक्षितच त्या ठिकाणी बोलवतात, अपेक्षित कार्यकर्तेच त्या ठिकाणी येत आहेत। पण प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी अमितभाई यांचा दौरा सध्या सुरू आहे। आज तो नाशिकमध्ये या ठिकाणी आहे। भाऊ, या संपूर्ण दौऱ्यावरती टीका करतायत, राऊत म्हणतायत की अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात आहेत। अमित शहा सारख्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन वारंवार दौरे करावे लागत आहेत। महाराष्ट्रामध्ये निवडणूक भाजपचे ठरणार आहे। पंतप्रधान पदाची खुर्ची धोक्यात आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राचे दौरे सत्ता जाते आणि त्यानंतर मोदींची खुर्ची जाईल आणि त्याची तयारी सुरू केली जाईल, अशा स्वरूपाची टीका आहे। मला वाटतं शेखचिल्ली सारखं काम त्याचं चाललेलं आहे। मग काय बोलावं मला समजत नाही संजय राऊतांबद्दल। ते तर एकदम आता जागतिक नेते होण्याच्या मार्गावर दिसत आहेत। मला वाटतं देशाच्या हातात घेत आहेत। मला वाटतं उद्धवजींना पंतप्रधान करण्याच्या मार्गावरती दिसत आहेत। सध्या पंतप्रधानही जाणार आहेत, मुख्यमंत्री जाणार आहेत। मला वाटतं सकाळ झाली की यांना काही उद्योग नसतो, वाटेल तशी बाळफाट बडबड करायची। लोक तर त्यांना सिरियस घेत नाही, लोकही नुसता करमणूक म्हणून ऐकतात, पण आता ते ऐकत नाही सध्या। पण त्याच्याकडे कोणी फार गंभीरतेने लक्ष देत नाही। आता पंतप्रधानची खुर्ची जाणार, ते घरी जाणार। आता त्यांना उद्धवजींचं स्वप्न, उद्धवजींना पंतप्रधान करायचं। मला वाटतं हे सगळे मुंगरी लाल की हसीन सपने, हे जे आपण सगळी स्टोरी बघतो तशातला हा प्रकार आहे। त्यामुळे फार मी त्यांना काही महत्व देत नाही। राज्यात भूखंड घोटाळे होत आहेत। याआधी विनोबा भावे म्हणायचे सब भूमी गोपाल की, पण आता राज्यामध्ये सब भूमी देवाभाऊ की, अशा पद्धतीने भूखंड घोटाळे भाजपच्या काळात होत आहेत, अशी टीका देखील तुम्ही केली। नाही, मला असं वाटतं की चौकशी करावी ना, त्यांनी तक्रार करावी, चौकशी करावी, कोणी भूखंड खाल्लेत। आणि पूर्वीचा इतिहास बघा, काँग्रेसच्या काळातला, राष्ट्रवादीच्या काळातला, कशाला बोलायला लावताय म्हणा तुम्ही आम्हाला। तुम्ही चौकशी करा, तुम्ही तक्रार करा, तुम्ही सांगा ना काय घोटाळे झाले म्हणून। पण विनाकारण काहीतरी हवेत गोळीबार करायचा, काहीतरी निराधार गोष्टी पेरायच्या आणि वेगळा नरेटिव्ह सेट करायचा, मला वाटतं लोकांचा यावर विश्वास नाही। आणि देवेंद्रच्या बाबतीमध्ये त्यांनी काही आरोप केले तर मला वाटतं लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभव दिसतोय आणि म्हणून थेट गृहमंत्र्यांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना भाषण करावं लागलं, अशी देखील टीका केली गेली आहे संजय राऊतांकडून। बघा, आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे। आता यांचं हे कसं आहे, डबक्यातल्या बेडक्यासारख्यांचं काम आहे। मी अगदी त्या शब्दाला सांगेल, आमचा अथांग समुद्र आहे, आमचे नेते केंद्रामध्ये आहेत। आणि आताच नाही, आपण कुठल्याही राज्यामधल्या निवडणुका असू द्या, देशभरामधल्या कुठल्याही निवडणुका असू द्या, तुम्ही पार्लमेंटच्या निवडणुका असू द्या, माननीय मोदीजी प्रत्येक ठिकाणी येत आहेत, माननीय अमितभाई असतील, माननीय नड्डाजी असतील, सगळा दौरा त्यांचा नेहमी असतो। ते काही आजच येत आहेत का यावेळेलाच येत आहेत? म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला, मागच्या वेळेला पंतप्रधान आले त्यावेळेला अशीच टीका त्यांनी केलेली होती। मला वाटतं टीका करणं त्यांचं काम आहे। त्यांचं महाराष्ट्र सोडलं, 4 जिल्हे सोडले तर त्याच्या बाहेर त्यांचं काही नाहीये, काही राहिलेलं नाही शिल्लक शिवसेनेचं। आणि म्हणून वायफाट बडबड ते करतात, वाटेल तसे आरोप त्या ठिकाणी करतायत। पण आमचे नेते कुठलीही निवडणूक असो ते गांभीर्यानेच घेत आहेत, गंभीरतेने घेत आहेत। आणि त्यामुळे आजच नाही, पूर्वीपासून आपण बघतात, म्हणजे माननीय अटलजी सुद्धा होते, ते सुद्धा अशा पद्धतीने सगळ्या दूर प्रचार करायला यायचेच। राज्याच्या निवडणुका असताना, महाराष्ट्रात असताना निवडणुका असताना ते सुद्धा त्या ठिकाणी यायचे, अडवाणीजी यायचे। आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे। फुकट दुसऱ्या तोंडाच्या वापा सोडायच्या, काहीतरी बडबड करायची, म्हणून त्याला सकाळ झालं की काहीतरी विषय लागतात आणि म्हणून ते बोलतायत। अमित शहांचे काल जे आणि विखे पाटील या दोघांचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेखाली भूखंड देण्यात आलेला आहे। काय अजित पवार आणि विखे पाटील यांचा विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेसाठी शासकीय भूखंड देण्यात आलेला आहे। नाही, मला या बाबतीत कुठली माहिती नाही। कुठला भूखंड दिला, कुठल्या शहरातला दिला? कोराडीमध्ये नर्सिंग होम कॉलेजेससाठी नाही, मला या बाबतीमध्ये माहिती नाही। कोणाचा विरोध होता मला याची कल्पना नाही। असा कोणी विषय माझ्यासमोर आलेलाच नाही। अमित शहा कालपासून दौरा आहे, त्या दौऱ्याच्या निमित्तानं राऊत असं म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये अधिकाऱ्यांना दम भरण्यासाठी अमित शहा दौऱ्यावर येतात आणि अधिकाऱ्यांना दम देतात, अशा प्रकारे मला वाटतं अतिशय हास्यास्पद स्टेटमेंट ते करतात। कोणते अधिकारी त्यांना भेटत नाही, कुठल्याही या कार्यक्रमामध्ये अधिकाऱ्यांची त्यांची चर्चा किंवा भेट हा विषय कुठेच नाहीये। आपणही बघतात, आपण तर समोर असतात, तुमच्यात लपून तर काही होत नाही की अधिकाऱ्यांना गुपचूप मागच्या दाराने बोलवलं आणि त्यांना दम भरला। मला वाटतं अतिशय बालिश स्टेटमेंट हे संजय राऊत प्रत्येक वेळेला करत असतात आणि ते आताही तसंच करतायत। पण अमित भाई आल्यामुळे की काय त्याला थोडंसं थरकं सुटलेलं आहे की काय, मला असं वाटतं।
आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी बेशूट काही आरोप करायचे, काही बोलायचं, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दम भरतायत. आता हे काही बोलणं झालं का? हा काही आरोप होऊ शकतो का की अमित भाईचे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतील, या बैठक घेतील, त्यांना दम भरतील, आमचं काम करा का भाजपचं काम करा? मला वाटतं खरंच अतिशय हास्यास्पद, अतिशय बालिश असं वक्तव्य हे संजय राऊत करत असतात. पण त्यांना सकाळ झाली की त्यांचा कोंबडा जसा आरवतो तसं त्यांना आरवावं लागतं आणि म्हणून ते काही बोलत असतात. भाऊ, अमित शहा यांच्या या बैठकीच्या निमित्ताने महायुतीचा काही फॉर्म्युला ठरणार आहे का? काही जागा वाटपासंदर्भात निर्णय होणार आहे? मला वाटतं तो विषय सगळा पक्षश्रेष्ठींचा आहे. माननीय अमित भाई आहेत, माननीय नड्डाजी आहेत, माननीय देवेंद्रजी, माननीय आमचे मुख्यमंत्री महोदय आहेत, अजितदादा आहेत, हे बसूनच त्या संदर्भामध्ये निर्णय करतील. मला वाटतं आता मला तरी वाटतं की अंतिम टप्प्यामध्ये सगळे हे विषय आहेत. लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होईल. कालच्या बैठकीमध्ये 140 ते 150 जागा भाजपने लढवाव्या अशा पद्धतीची काही कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशी माहिती अशी काही मागणी झालेली आहे का? मागण्या तर सगळ्या तिन्ही पक्षांच्या, महायुतीतले मोठे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत, समोर येत आहेत. जे ते सांगतायत आम्हाला 80 द्या, आम्हाला 70 द्या, आम्हाला 150 द्या, आम्हाला 160 द्या, 70 द्या, त्या मागण्या येत आहेत. पण मला वाटतं की शेवटी तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे सगळे नेते मिळून आणि शेवटी अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, हे या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करतील. आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाहीये. काही थोड्याफार जागेंवर ओढाताण असेल ती असतेच, त्याबद्दल काही हे शंकाच नाही. पण मला असं वाटतं की अतिशय सामंजस्याने आमचा हा प्रश्न सुटेल. हा प्रश्न नाहीच आहे, पण हे जागा वाटपाचा त्यातून मार्ग निघेल, हा प्रश्न सुटेल आणि आम्ही तिन्ही जण एकत्रितपणे ज्यावेळेला निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. अजून घटक पक्ष आहेत ते आमच्या सोबत आहेत. भाऊ, या जागा वाटपाला धरून राऊतांनी आरोप केलेला आहे की आता सुरुवातीला या जागा वाटपामध्ये कमी जागा देऊन अजित पवारांचा पहिला काटा काढला जाईल आणि 2024च्या निवडणुकीनंतर शिंदेच्या दाढींच्या केसानेच गळा कापला जाईल असं देखील ते म्हणतात. मी तेच सांगितलं, संजय राऊतांना दुसरा उद्योग राहिलेला नाही. काहीतरी बोलायचं, काहीतरी बरायचं, काहीतरी भानगडी लावायचं आमच्यामध्ये. पण मी पुन्हा सांगेल की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत. आमच्यामध्ये त्यांनी किती तेल टाकण्याचा, राखेल टाकण्याचा, पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा उपयोग काही होणार नाही, अजिबात उपयोग होणार नाही. आणि म्हणून अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील किंवा भाजप असेल, आमचे काही पक्ष मित्र पक्ष आहेत, आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढणार आहोत. कोणाचाही कोणी गळा कापणार नाही. फक्त संजय राऊत साहेब आपणच सांभाळून राहा. नंतर मग आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर काय बोलावं काय नाही ते जरा ठरवून ठेवा. पिचडांनी इकडे शरद पवारांची आणि त्यांच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. ते आपल्या पक्षाचे पदाधिकारी आहे, नेते आहेत. मला वाटतं भेटी अनेक लोक झाले आहेत. मागे हर्षवर्धन पाटलाच्या बाबतीत बोललं गेलं होतं. आता काही ना काही कारणानिमित्त कोणी कोणी भेटतं, कुठे एखाद्या बैठकीत भेटतं, मिटिंगमध्ये भेटतं, तर त्याला काही त्याचा अर्थ असा काही की सगळे लोक तिकडे चाललेत का इकडे आलेत असा होत नाही. अनेक जण भेटतात. अकोल्याची जागा अजित पवार गटाला जाते आहे, त्यांना तिथून लढता येणार, त्यांची कोंडी होणार म्हणून ते तुतारी हातात घेतील अशा स्वरूपाची चर्चा. नाही, मला वाटतं या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. हा इकडे लढेल, तो तिकडे लढेल, हा तुतारी घेईल, हा मशाल घेईल का हा कमळ. मला वाटतं आमचं जागा वाटप निश्चित झाल्यानंतरच हा सगळा प्रश्न मार्गी लागेल आणि आमच्यामध्ये अतिशय सामंजस्याने या वाटाघाटी होणार आहेत आणि होतील. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दुधाच्या विषयावरून अजित पवार आणि अजित विखेमध्ये जे भांडण झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती येते. अजित पवार आणि विखे पाटील यांच्यासोबत अजिबात नाही. सगळे विषय अगदीच मी स्वतः बैठकीला होतो. अतिशय चांगले निर्णय कालच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेत आणि अतिशय चांगले निर्णय आपण बघितलं असेल. किती चांगले, म्हणजे सरपंचासाठीचा निर्णय असेल, ग्रामसेवक किती खुश आहेत राज्यातले त्याचा निर्णय असेल, अनेक निर्णय. भाई माझ्या खात्याचे निर्णय सांगितले, पण राज्यभरामधल्या सगळे जे महत्वाचे विषय आहे त्याच्यावर काल सर्व चर्चा झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सगळ्यांचं एकमतच आहे त्या बाबतीमध्ये. एक चांगला निर्णय त्या ठिकाणी निघाला पाहिजे, मार्ग निघाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे दूध उत्पादक आहेत त्यांनी न्याय मिळाला पाहिजे. कुठेही वादावादी किंवा कुठे शाब्दिक चकमक काही झालेली नाही. या सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहे. घटस्थापनेच्या दिवशी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल अशा स्वरूपाचा दावा जयंत पाटलांनी केलाय. काय वाटतं तुम्हाला, असं काही होऊ शकेल का? कुठलाही मोठा एखादा चुटपुट कार्यकर्ता गेला आला, एखाद्याला तिकीट पाहिजे, इकडे पाहिजे, एखादा दुसरा इकडे तिकडे जात असतो. सगळ्याच पक्षामध्ये चाललेला आहे. त्यामुळे हा सगळा म्हणजे त्यांचा हा स्फोट आहे, हा गौप्यस्फोट आहे. मला वाटतं हा लोंगी फटाकाच निघेल. तसं काही होणार नाही, असं अजिबात काही होणार नाही. पण काहीतरी आता कार्यकर्त्यांना आशा दाखवावी लागते. त्यांनाही त्यांना कार्यकर्ते टिकवायचे आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात. हे राजकीय स्टेटमेंट नेहमीच होत असतात. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी विशेषतः आपल्यावर असणार आहे. आपल्याही पक्षामध्ये इच्छुकांची संख्या जर पाहिली भरपूर तर मोठी असणार आहे. आज त्या बैठकीमध्ये त्यावर काही तोडगा किंवा काही चर्चा? या बैठकीमध्ये कुठे तिकीट कोणाला द्यायचं,
कोण इच्छुक आहेत या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा नाही. संघटनात्मक बाबींवर या ठिकाणी चर्चा होईल. माननीय अमित भाई या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना पूर्ण 5 जिल्ह्यातले आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना ते मार्गदर्शन करतील. पण कोणती जागा कोणाला घ्यायची, कोणाला तिकीट द्यायचं, वाटाघाटी कशा करायच्या या संदर्भामध्ये एवढ्या मोठ्या बैठकीमध्ये कधी चर्चा होत नसते. त्या बाबतीमध्ये आमचे राज्यातले 3 नेते आणि केंद्रातले नेते हेच बोलतात. काही जुने उमेदवार बदलले जातील अशी देखील चर्चा आहे. आज काही सांगता येणार नाही कोण बदलेल कोण बदलणार नाही असं आज काही सांगता येणार नाही. पण यावेळेला तिकीट देताना अतिशय तपासून सर्वांचा याच्यात आधार घेतला जाईल. कार्यकर्त्यांचाही विचार त्यांनाही विचारलं जाईल आणि सगळ्यांचं साधक बाधक असं सगळं मत घेऊन त्या ठिकाणी उमेदवार दिले जातील हे बात तर निश्चित आहे. एकनाथ खडसे यांच्या संदर्भात काही आज निर्णय होईल का? कारण देवेंद्रजी बोलले होते गणेशोत्सवानंतर खडसेंबाबत निर्णय होईल. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये अमित शहा आहेत, खडसे सुद्धा महत्वाचे नेते आहेत उत्तर महाराष्ट्रात. आता खडसेंना आज माहिती ते कुठे आहेत म्हणून, त्याला कुठे जायचं आहे म्हणून, त्यामुळे त्यांनाच विचारा. खडसेंनाच माहिती काय तर ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक होते पण भाजपनंतर त्यांचा प्रवेश होईल असं देवेंद्रजी म्हटले होते. मग देवेंद्रजी सांगतील. आता गणपतीचं विसर्जन तर झालेलं आहे बाप्पाचं, आता दुर्गा येत आहेत. तुम्ही हात जोडलेत नेमकं काय? आता मग तो विषय मला कशाला विचारता तुम्ही? मला हेच कळत नाही. तुम्ही वारंवार मला बाईट माझ्या समोर बोम आला की मला तुम्ही खडसेंशिवाय विचारतच नाही. आता परवा मी माझ्या कट्ट्यावर बोललो ना सगळं, काही राहिलंय का? आता फक्त मी नार्को टेस्टची वाट बघतोय त्यांच्या निरोपाची. जनतेला खडसे महाजन पुन्हा एकदा एकत्र येतील का त्या संदर्भात उत्सुकता आहे. हे आता दिल्लीश्वर तेच ठरवतील त्या ठिकाणी. त्याचाच हा विषय आहे. कारण खडसे म्हणतात मी मोठा नेता आहे, मी खाली बोलत नाही, त्यामुळे ते आमच्याशी कधी बोलत नाही, आमचा या विषयाशी संबंध नाही, त्यामुळे ते डायरेक्ट दिल्लीशी संपर्कात आहेत. आता ते सांगतायत की माझ्या गळ्यामध्ये ते कमळाचं सगळं मफलर टाकलं, फोटोही काढले, पण ते फोटो सापडत नाही का बाहेर येत नाही. मला वाटतं आता त्यांनी वाट बघू, आम्ही वाट बघतोय काय कधी ते बाहेर येतात फोटो म्हणून. जरांगेंना सल्ला दिलाय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ असं ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून देऊन त्यांची सही घ्यावी. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? बरं, आमच्या नेत्यांचं जे मत आहे ते माझं मत आहे. माझं मत असं वेगळं कसं असेल त्यांच्यापेक्षा? माझं मत वेगळं असणारच नाही. विरोधकांनी भूमिका अजून स्पष्ट केली नाही आपण. मग आता ते दोन्हीकडे तबला डग्गाही ठोकतायत. म्हणजे त्यांना फक्त राजकारणच करायचं आहे विषयावर, त्यांना कुणालाही या विषयावर न्याय द्यायचा नाहीये. इकडे जरांगेंनाही सांगतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तिकडे ओबीसींची ते बाजू सोडत नाही. म्हणजे त्यांना फक्त या विषयावर राजकारण करायचं आहे. आणि माझा तर मूळ प्रश्न हा आहे की 60 वर्ष 50 वर्ष जो 55 वर्ष शरद पवार साहेब या राजकारणामध्ये आहेत महाराष्ट्रातल्या, अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, त्यांनी या प्रश्नाला कधी हात घातला नाही. 2.5 वर्ष सरकार असताना या शब्दावर त्यांनी भ्र विचारला, प्रश्न उद्गारलेला नाहीये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये. मग आता त्यांना काय एवढा पुळका आलेला आहे मला हे समजत नाही. म्हणजे कोणी ओबीसी आले की त्यांना हो हो हो, जरांगे पाटील आले मराठावर की हो हो, म्हणजे नुरोबा कुंजोबा अशी भूमिका त्यांची या बाबतीमध्ये आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. देवेंद्रजीने जे विचारलेलं आहे ते खरं आहे. तिकडे येतं का आता? अक्षय शिंदे बरेचसे वेगवेगळे आरोप करत आहेत. आपण काय सांगायला? काल सुद्धा आरोप करण्यात आले नाही. मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका अतिशय दुटप्पी आहे. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मी त्या शेवटीच्या दिवशी त्या रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी गेलेलो होतो. 2 तास 3 तास 4 तास मी त्या ठिकाणी थांबलो होतो. सगळ्या जे अतिशय सगळे म्हणत होते की आत्ताच्या आत्ता फाशीवर द्या, सगळ्यांची मागणी होती नागरिकांची होती. पण सगळे नेते किती एक मुखाने एका दिशेला तोंड करून विरोधी पक्ष नेते आमचे सगळे विरोधी पक्षाचे पदाधिकारी हे बोलत होते की आत्ताच्या आत्ता फाशी द्या, अशा नरदमाना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, कायदा सुव्यवस्था कुठे गेलेला आहे. आणि आज मात्र त्याचं काय एन्काउंटर झालं, त्यांनी काय कोणावर गोळीबार केला आणि त्यानंतर एवढं तोंड जोडतायत की जसा की तो मोठा क्रांतिकारक होता. म्हणजे इतकं दुःख इतकं वेदना झालेलं आहे की जसं की आपल्या घरचाच माणूस गेला की काय, अशा पद्धतीने तोंड धोडायचं काम विरोधकांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून मग तुमची भूमिका नेमकी काय आहे? भूमिका काय? लगेच आता त्याचं एन्काउंटर झालं तर त्यांनीच पोलिसावर गोळीबार केला, त्यामुळे त्याच्यावर प्रतिहल्ला करावा लागला, त्याच्यामध्ये त्याचं दुःख निधन झालं, तो मेला. आणि त्याच्यामुळे विरोधकांना तर असं झालं की आता आमच्या हातामध्ये काय सापडलं काय नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का की ते चुकीचं झालेलं आहे, असं म्हणणं आहे का तुमचं? आता त्याची चौकशी सुरू आहे, चौकशीनंतर तरी बोला. पण त्याला सपोर्ट करायचा. बरं जर त्याच्या आईला वगैरे भेटायला गेले नाही की मला वाटतं गेले असतील चोरून लपून तुम्हाला सोडून की बाबा बघा तुम्ही जरा रडा मोठ्या मोठ्याने, न्याय मागा, गृहमंत्रीचा राजीनामा मागा, मला वाटतं तेही सांगायला गेले असतील. पण एवढ्या अशा मोठ्या नराधमाला त्या ठिकाणी त्याच्या मौतीने तो मेला, त्याला दुर्बुद्धी सुचली, त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पण अख्ख्या महाराष्ट्रातल्या अख्ख्या देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे. मी असं सांगेन आनंदाचं वातावरण आहे.
आणि विरोधक मात्र तोंड झोडून झोडून रडतायत. ते जसं काही एकदम दुखवटाच पाहतायत मला असं वाटतंय. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी त्यांची भूमिका कुठल्याही बाबतीमध्ये असो ते स्पष्ट घेतली पाहिजे, स्पष्ट सांगितलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.